नमस्कार मित्रांनो, मी संदेश. तुमचं द संदेश अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो आहोत. पोलीस भरती सराव क्रमांक 26 आज आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यामधला टॉपिक्स आहे सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, मॅथमॅटिक्स आणि मराठी व्याकरण. या 4 टॉपिक्सवर तुम्हाला 25 प्रश्न राहणार आहेत. त्या 25 प्रश्नांचं तुम्हाला क्वेश्चन बघितल्यावर उत्तर द्यायचं आहे कमेंटमध्ये, आणि उत्तर बरोबर आहे की नाही ते तुम्ही कमेंटमध्ये कळवायचं, आणि शेवट किती मार्क पडले ते तुम्ही मला कळवशाल. चला, पहिला प्रश्न. एका संख्येच्या 25% 40% म्हणजे 60 असेल तर ती संख्या किती? ऑप्शन आहे 400, 600, 240, 1000. आता 25% काढायचे. 25% इंटू 40% म्हणजे जी संख्या येणार आहे ते किती राहणार आहे? 60 असणार आहे, असं सांगितलं त्यांनी. आता 25 भागिले 100 गुणिले 40 भागिले 100 इंटू संख्या इक्वल टू 60. ओके, संख्या इक्वल टू 60 भागिले 0.25 आणि 0.4 इंटू गुणाकार होता, गुणाकार यांचा जेव्हा गुणाकार करशाल ते गुणाकार आणि भागाकार तर उत्तर येणार 600. ओके, ऑप्शन क्रमांक बी बरोबर. आता हे कसं मांडायचं परत तुम्हाला सांगतो. जर एवढं 0.5 ते करण्यापेक्षा 60 वरती 100 जातील, रेसिप्रोकल होईल, आणि खाली हा 25 आणि 40 राहते. याचा गुणाकार करा, तुम्हाला उत्तर 600 येणार आहे. ओके, चला पुढचा प्रश्न. एका वस्तूची किंमत 800 रुपये आहे. जर तिला 10% सूट दिली तर विक्री किंमत किती होईल? किती होणार आहे? ऑप्शन क्रमांक आहे 700, बी 720, 760, 780. किती होणार आहे? 720 रुपये. ऑप्शन क्रमांक बी. आता 720 कसं? 800चे 10% किती होतात? 80. आणि 800 मधून 80 मायनस करा, किती उरलं? 720 रुपयाला ती वस्तू विकली गेली. ओके, 3 कामगार एखादं काम 12 दिवसात करतात तर 6 कामगार तेच काम किती दिवसात करतील? 6, 12, 8, 4. आता काय सांगितलं? 3 कामगार 12 दिवसात कंप्लीट करतात. 6 कामगार किती दिवसात काम कंप्लीट करतील? असं आहे. 36 भागिले 6 किती आलं? 6 6 36. 6 दिवसात काम कंप्लीट करतील. आहे 6 डे. ऑप्शन क्रमांक ए. एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 या इक्वल टू 0 या समीकरणाचे मूळ कोणते? एक्स इक्वल टू 16, एक्स इक्वल टू 3, एक्स इक्वल टू -2 -3, एक्स इक्वल टू 5 6. आता तुम्हाला सांगतो, एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इक्वल टू 0. हा 6 आहे. हा 6 तुम्हाला काय आला पाहिजे? गुणाकार आला पाहिजे. आणि या 5ची अशी फोड करायची, अशी फोड करायची की त्याचा गुणाकार 6 आला पाहिजे. ओके, मग आपण काय करणार? एक्स इक्वल टू मायनस एक्स मायनस 2 एक्स मायनस 3 असं होईल. एक्स इक्वल टू 2 and 3. आला आन्सर. ऑप्शन क्रमांक बी. चला पुढचा प्रश्न. एका ट्रकला 240 किमी अंतर पार करायला 4 तास लागतात तर त्याचा सरासरी वेग किती? 40 किलोमीटर, 50 किलोमीटर, 60 किलोमीटर, 70 किलोमीटर.
240 भागिले किती करावं लागेल, अंतर भागिले वेळ, 4 तास. किलोमीटर पर आवर आहे, मीटर पर सेकंद नाही काढायचं. 6 चौक 24, 60 किलोमीटर पर आवर. ऑप्शन क्रमांक सी. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? रायगड, राजगड, तोरणा, प्रतापगड. कोणता जिंकला? तोरणा. ऑप्शन क्रमांक सी, तोरणा. तर किती मध्ये? 1646 मध्ये. 1857च्या उठावाचा प्रमुख नेता कोण? राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, बहादूरशाह जफर, नानासाहेब पेशवे. कोण होतं प्रमुख पते? बहादूरशाह जफर. ऑप्शन क्रमांक सी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1881, 1885, 1890 आणि 1905. कधी झाली? 1885 मध्ये. ऑप्शन क्रमांक बी. कधी झाली? 28 डिसेंबर 1885 रोजी झाली होती. आणि कुठे झाली होती ती? मुंबईत. कोणी स्थापन केली होती? ए.ओ. ह्यूम यांनी. समजलं तुम्हाला? चला पुढचा प्रश्न क्रमांक 9. वंदे मातरम हे गीत कोणत्या पुस्तकातून घेतले? गीतांजली, आनंदमठ, गुलामगिरी आणि भारत माता. कोणत्या यातून घेतले? ऑप्शन क्रमांक बी, आनंदमठ. भारतीय राज्यघटनेनुसार भारतात कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? लोकशाही, धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि वरील सर्व. वरील सर्व. ऑप्शन क्रमांक डी. आम्ही भारताचे लोकशाही, धर्मनिरपेक्ष, समाजवादी हे सगळे उद्देशिकामध्ये शब्द नमूद आहे. ओके. लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि गणराज्य घडवण्याचा. ओके. पुढचा प्रश्न. भारताचे राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्यानुसार पंतप्रधान नियुक्त करतात? उपराष्ट्रपती, लोकसभेतील बहुमत, राज्यपाल आणि सर्वोच्च न्यायालय. लोकसभेतील बहुमत. ऑप्शन क्रमांक बी. भारताचे विद्यमान लोकसभा अध्यक्ष कोण आहे? ओम बिर्ला, सुमित्रा महाजन, मीनाक्षी लेखी, नंदा गोविंद. कोण आहे? ऑप्शन क्रमांक ए, ओम बिर्ला. राज्यपाल यांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, सरन्यायाधीश. कोण करतं? ऑप्शन क्रमांक ए, राष्ट्रपती. सह्याद्रीच्या पर्वतरांगा कोणत्या भागात आहे? पश्चिम भारत, उत्तर भारत, पूर्व भारत, उत्तर पूर्व भारत. कुठे सह्याद्रीच्या पर्वत? पश्चिम भारतात आहे. ऑप्शन क्रमांक ए म्हणजे पश्चिम घाट. बरोबर. गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? त्र्यंबकेश्वर, नाशिक, पुणे, अकोला. कुठे होतो? ऑप्शन क्रमांक ए, त्र्यंबकेश्वर. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? उजनी, कोयना, जायकवाडी, गिरणा. कोणते? जायकवाडी. ऑप्शन क्रमांक सी, जायकवाडी. 2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोणता पक्ष सर्वाधिक जागा जिंकला? भाजप, काँग्रेस, AAP, MIM. कोणता? ऑप्शन क्रमांक ए, भाजप. भारतीय जनता पार्टी. इस्रोने कोणते नवीन मंगळ मिशन जाहीर केले आहे? मंगळयान 1, मंगळयान 2, चंद्रयान 4, आदित्य L3. कोणतं केलं आहे? मंगळयान 2. वुमन्स प्रीमियर लीग WL चे पहिले विजेते कोण? दिल्ली कॅपिटल,
मुंबई इंडियन्स, गुजरात गेंट्स आणि RCB. कोण आहे? मुंबई इंडियन्स. ऑप्शन क्रमांक बी, मुंबई इंडियन्स. पाण्याचे रासायनिक सूत्र काय? H2O, CO2, O2, NaCl. ऑप्शन क्रमांक ए, H2O. मानवी हृदयात एकूण किती चेंबर असतात किंवा कपाट असतात? 2, 3, 4, 5. किती असतात? ऑप्शन क्रमांक सी, 4 चेंबर असतात. वीज निर्मितीसाठी कोणता स्रोत नवीकरणीय नाही? जल, सौर, कोळसा, पवन. नवीकरणीय नाही, नाही विचारलेले आहे. कोणता आहे? ऑप्शन सी, कोळसा. जैवविविधता म्हणजे काय? विविध प्राणी, विविध सजीव आणि वनस्पती, मानव, माती. काय आहे? ऑप्शन क्रमांक बी, विविध सजीव व वनस्पती. ओझोन स्तर पृथ्वीच्या कोणत्या स्तरात असतो? ट्रोपोस्फिअर, स्ट्रेटोस्फिअर, थर्मोस्फिअर, एक्झोस्फिअर. कशात असतो? स्ट्रेटोस्फिअर मध्ये असतो. ट्रोपोस्फिअर. ओके, ऑप्शन क्रमांक बी. वृक्षतोड थांबवण्यासाठी कोणता उपाय योग्य आहे? इंधन लावणे, जंगलतोड, वृक्षारोपण, प्लास्टिक जाळणे. वृक्षारोपण. ऑप्शन क्रमांक सी. अशा प्रकारे आज आपला पोलीस भरती सराव प्रकल्प क्रमांक 26 संपलेला आहे. आजपासून आपण एक निर्णय घेऊया. पृथ्वी वाचवण्यासाठी दररोज आपल्या दरवर्षी वाढदिवसाला एक तरी झाड लावा, पाणी जपून वापरा, म्हणजे आपलं भविष्य सुरक्षित राहील की आपल्या येणाऱ्या पिढीचं भविष्य सुरक्षित राहील याची आपण काळजी घेऊ. जरी आपण आपल्या वाढदिवसानिमित्त एक झाड लावलं तर अजून पण माणसाची आयु किती आहे? 60 वर्ष. किती झाडं होतील आपले? आत्ता जरी सुरुवात केली 20-21व्या वर्षी तरी आपण 40 झाडे लावू. 40 झाडं म्हणजे आपल्याला पृथ्वीसाठी किंवा पर्यावरणासाठी खूप फायदेशीर ठरतील. अशा प्रकारे आज आपण इथंच थांबूया. आपला पोलीस भरती सराव पेपर क्रमांक संपलेला आहे. कुणाला किती मार्क पडले ते मला तुम्ही कमेंटमध्ये कळवशाल अशी आशा करतो. काही चुकी असल्यास व्हिडिओला डिसलाईक करून कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ नक्की आवडला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पोलीस भरतीच्या प्रॅक्टिससाठी सतत तत्पर राहा किंवा अभ्यास करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.